बीड सायबर पोलीस स्टेशननी आम्हाला गोपनीय माहिती मिळालेली होती म्हणून आम्ही जालना रोडला गेलेलो होतो। त्या ठिकाणी आम्हाला एक इसम मिळून आलेला होता एका फ्लॅटमध्ये की जो ऑनलाईन बेटिंग करत होता। त्या ऑनलाईन बेटिंग मध्ये त्याचं नाव आहे रुपेश साखरे आणि त्याच्याकडून आपण 4 मोबाईल जप्त केलेले आहेत। त्याच्यासोबत 150 सिम कार्ड जप्त केलेले आहेत, 57 ATM जप्त केलेले आहेत, 67 पासबुक जप्त केलेले आहेत आणि हे जेवढे सगळे पासबुक वगैरे जे काही आहेत तर ते सगळे वेगवेगळ्या लोकांच्या नावावर वापरलेले आहेत। त्याचा तपास करणं अजून बाकी आहे की कोणाचे पासबुक वापरलेले आहेत, कोणी दिलेले होते, त्याच्या मागचा उद्देश काय आहे हे अजून तपास करणे बाकी आहे। आरोपीची आपण कस्टडी घेतलेली आहे, माननीय न्यायालयासमोर हजर केलेले आहे त्याला आणि ह्याचे धागेदोरे पुढे अजून कुठपर्यंत जात आहेत, बेटिंग कशा प्रकारे चालतीये, ह्याचा पैसा कुठं प्रवाहित होतोय याचा अजून तपास करणं आपलं बाकी आहे। तपास करताच आपल्याला सर्व माहिती कळवते। पहिला त्याचा एक मित्र आहे शिरूर कासारचा दीपक साखरे म्हणून, तर त्याची चौकशी करणं बाकी आहे अजून आणि याच्यातून मोठे मोठे हस्तींचे नाव देखील ओपन होण्याची शक्यता आहे। प्रथमदर्शी आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की हे खूप मोठं रॅकेट आहे म्हणून ते, तरी चौकशीनंतर आपण बाकीची माहिती आपल्याला माहिती कळवण्यात येईल।